नमस्कार. 34वा श्लोक मी फक्त वाचू शकले. मी पुन्हा एकदा बघते. विषय काय चालला आहे हे तुमच्या लक्षातच आलं असेल. विषयाचा धागा काय आहे की 6वा अध्याय आत्मसंयम योग किती गहन, किती खोल, किती अमूल्य आहे हे माऊली सांगताय. जो आपल्या पंचज्ञानेंद्रियांना आकळता येणार नाही, जो बुद्धीला पण आकळता येणार नाही, ज्याचं निरूपण करायला माऊलींजवळ शब्द नव्हते, पण श्री सद्गुरू निवृत्तीनाथांचा परिसस्पर्श त्यांना झाला आणि म्हणून त्या कृपेच्या प्रकाशामध्ये ते आपल्याला हे सगळं सांगणार आहे. आता ते काय सांगतायत बघा, त्याचबद्दल सांगताय. ना तरी जे धातुवादाही न जोडे. धातुवाद म्हणजे धातू कुठलाही, ते लोहीची पंधरे सापडे. म्हणजे बघा, कुठल्याही किमयेने, कुठल्याही धातूने असं काही लोखंडाचं सोनं होऊ शकत नाही. इथे ते म्हणताय ना तरी जे धातुवादाही न जोडे. म्हणजे कुठल्याही धातूला लोखंडाचं सोनं करता येत नाही, पण जर किमयेने किंवा दैवाने ते लोहेची पंधरे सापडे. पंधर म्हणजे परीस, पण सुदैवाने तुम्हाला परीसच सापडला. म्हणजे कुठल्याही इतर धातुवादाने, कुठल्याही इतर धातूने लोखंडाचं सोनं होत नाही. किती धातू आणा तुम्ही, लोखंडाचं सोनं होत नाही. पण लोहेची पंधरे सापडे. पंधरे म्हणजे परीज तुम्हाला सापडला तर दैवयोग चढे परिसहाता. तर तुम्हाला परीस सापडला तर त्या लोखंडाचं सोनं होणारच आहे. म्हणजे बघा, इतर कुठलाही जातिवंत तुम्ही धातू आणला तरी त्याचं सोनं होऊ शकत नाही, पण जर दैवाने परिसच हाती आला तर त्या लोखंडाचं मात्र जातिवंत सोनं होऊ शकतं. एरवी परीस सोडून तुम्ही इतर कितीही जातिवंत धातू आणून लोखंडाला लावत बसा, त्याचं सोनं नाही होत. पण दैवाने परीस हाती सापडला तर मात्र त्याचं लोखंडाचं जातिवंत सोनं होतं. तसं आहे, तुम्ही इतर काहीही वाचा, पण ज्ञानेश्वरीचं अर्थगर्भ ज्ञान जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या आयुष्याचंच जातिवंत सोनं होऊन जाणार आहे. परब्रह्मज्ञान तुमच्या पुढे प्रगट होणार आहे, ज्यांनी त्यांनी आपल्या क्षमतेने ते ग्रहण करायचं आहे. ओवी क्रमांक आहे 35. तैसी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपून हे. म्हणूनी ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. गुरूंची थोरवी गातात आहे, गुरूंची थोरवी गातात आहे. तैसी सद्गुरु कृपा होय. एकदा का सद्गुरूची कृपा झाली तरी करिता काय आपून हे. मग काय प्राप्त नाही आपल्याला. आपू म्हणजे प्राप्ती. मग कशाची प्राप्ती होणार नाही आपल्याला? सगळ्याचीच प्राप्ती होईल ना. काय मिळणार नाही गुरुकृपा झाल्यावर? सगळंच मिळणार आहे. आपू म्हणजे प्राप्ती, लाभ. एकदा का तुमच्यावर सद्गुरूची कृपा झाली की काय बरं प्राप्त होत नाही. म्हणून हे अपार माते ज्ञान, आणि तीच सद्गुरू कृपा माझ्यावर अपार आहे. माऊली शब्द वापरतायत अपार, ज्याचा पार लागत नाही. अमर्याद, अथांग, अनंत, विपुल अशी कृपा माझ्या सद्गुरूची माझ्यावर आहे. निवृत्तीनाथांची अगाध, अपार, अमर्याद कृपा ज्ञानेश्वर माऊलीवर आहे. असं ज्ञानेश्वर माऊली नेहमी कुठल्याही अध्यायाच्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी गुरुची थोरवी गात असतात. सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा जोखा काय नेणे. काय इतरांची गरज आहे? गुरु हाची तारू, तारू आहे, संसारातलं तारू येते. गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई. एकदा का गुरुकृपेचं अंजन तुमच्या डोळ्यात गेलं श्रोते हो, की लख 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 सगळं आत्मज्ञानाचा प्रकाश लख. फक्त गुरुकृपा झाली पाहिजे, तिथेच तर आमचा संभ्रम होतो. गुरु कसा करावा, कशी परीक्षा करावी गुरुची, सगळा एक 2-2 तास बोलण्याचा विषय आहे. गुरु परीक्षण कसं करावं, सुंदर विषय आहे. व्यावहारिक गुरु तर असतातच प्रत्येकाला, पण पारमार्थिक आध्यात्मिक गुरुची निवड मोठ्या कष्टाने होत असते आणि त्याला पूर्व सुकृत लागतं. अशा ह्या गुरुची माऊलींवर कृपा आहे आणि ती अमर्याद कृपा आहे.
ह्या ज्या 2-3 ओव्या आपण पाहिल्या अतिशय उत्तम आहेत. 6व्या अध्यायाच्या आत्मसंयमयोगाबद्दल माऊली म्हणतात ते की जे तुमच्या इंद्रियांना गोचरच नाही आहे असं ज्ञान तुम्हाला लख्ख दिसणार आहे, कारण माझ्यावर माझ्या गुरुची कृपा झालेली आहे. ब्रह्मा इंद्रिया गोचर नसे, गुण गेलिया डोळा दिसे. हे एकनाथ स्वामी म्हणतात ते, एकनाथी भागवतात त्यांनी म्हटलेलं आहे, ब्रह्मा इंद्रिया गोचर नसे. बघा तुम्ही हे सगळे संत श्रोते हो, तुम्ही सगळं वाचत असाल, तुम्ही एकनाथी भागवत वाचत असाल, तुम्ही सप्ताह ऐकत असाल, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल, तुम्ही दासबोध वाचत असाल, या सगळ्या ग्रंथांमध्ये हा एकच धागा मिळतो. कुठल्याही संतांमध्ये दुही नाहीच आहे, मतभेद नाहीच आहे, तत्व एकच परब्रह्म. शब्द प्रत्येकाचे वेगवेगळे, माऊलींचे मृदू शब्द, एकनाथ महाराजांचे थोडे कडक शब्द असतात. एकनाथ महाराज, काय माय गेली होती भूतापाशी, असं म्हणतात ते की एखादा जर भक्त असा अभक्त असेल, नास्तिक असेल, भक्ती करत नसेल, तर त्याला एकनाथ महाराज शब्दांचा आसूड ओढून विचारतात, काय माय गेली होती भूतापाशी, की तुझी आई काय तुझ्या जन्माच्या भूतापाशी गेली होती का म्हणून तू असा नास्तिक निपजला. असे शब्दांचे वेगवेगळे प्रकारे माऊली कोमल 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 बोलतात. समर्थ रामदास स्वामी मनाला खडबडून जागं करतात. असे हे संत शब्द वेगवेगळे पण आशय एकच. जे गीतेत तेच ज्ञानेश्वरीत, तेच दासबोधात, तेच एकनाथी भागवतात. माऊलींनी इथे सांगितलं आहे की शब्दांनी कळणारा हा विषय नाही आहे, इंद्रियांना गोचर असा हा विषय नाही आहे. तेच ज्ञान एकनाथी भागवतात नाथ म्हणतात, ब्रह्मा इंद्रिया गोचर नसे, इंद्रियांना परब्रह्म गोचर नाही म्हणजे दिसत नाही आहे. गुण गेलिया डोळा, गुण म्हणजे त्रिगुणात्मिका माया, गुण म्हणजे त्रिगुणात्मिका माया. तुमच्या शरीरातली त्रिगुणात्मिका माया गेल्याशिवाय, त्या मायेचं पटल तुमच्या डोळ्यापुढून निघून गेल्याशिवाय तुम्हाला ते परब्रह्माचं दर्शन होत नाही. तेच आहे पुन्हा. या ठिकाणी आपले ओविया 35 झालेले आहे. ह्यानंतर आपला गीतेचा श्लोक क्रमांक 1 आत्ता सुरू होतो आहे. म्हणजे 6व्या अध्यायाला गीतेचा प्रारंभ आत्ता झाला आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात 1 ते 35 नाही, अजून ओव्या राहिलेल्या आहेत. 1 ते साधारण 36 ओव्यांपर्यंत माऊलींच्या प्रारंभिक ओव्या आहेत. त्याच्यापैकी आपले 35 झालेले आहेत. मी 36वी ओवी वाचते. ओवी क्रमांक 36 न करिता 36 कुठे गेलो, ओवी क्रमांक इथे 38 दिसतोय, नाही 36वी ओवी, माफ करा. मी निरूपणामध्ये बोलायला लागली की मला ह्या ओव्यांचे नंबर सापडत नाहीत पटकन. ओवी क्रमांक 36, थोडा वेळ गेला, क्षमस्व, विलंबार्थम क्षमस्व. ओवी क्रमांक 36. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतींद्रिय परी भोगविन इंद्रियान करवी. तेणे कारणे मी बोलेन म्हणजे त्यांच्या कृपेच्या जोरावर मी आता बोलेल. तेणे कारणे, त्यांच्या कारणाने मी बोलेन, म्हणजे त्यांनी माझ्यावर जी अपार कृपा केली माझ्या सद्गुरूंनी, त्या कारणाने मी तुमच्याशी आता बोलू शकेन. मी पांगळा होतो, पांगळा ही चढेगिरी, अशी गुरुची कृपा असते. मूकं करोति वाचालम पंगुल्लंघयते गिरीम, अशी गुरुची कृपा असते, अशी योगेश्वराची कृपा आहे. यत कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. सगळे गुरु माधवरूप असतात श्रोते हो. म्हणून माऊली म्हणताय, तेणे कारणे मी बोलेन, त्या कारणाने आता मी बोलू शकणार आहे, गुरुच्या कृपेने मी तुमच्याशी बोलू शकणार आहे. बोली अरूपाचे रूप दाविन, माझ्या शब्दांमधून मी तुम्हाला जे तुम्हाला पाहणं शक्य नव्हतं ते रूप तुम्हाला मी दाखवेन. जे तुम्हाला पाहणं शक्य नव्हतं ते मी तुम्हाला दाखवेन, पण त्याला कारण माझ्यावर असलेली गुरुकृपा आहे. इथे मीपणा कुठेच नाही आहे, मीपणा कुठेच नाही आहे. जिथे जिथे गौरव आहे, यश आहे, प्रतिष्ठा आहे, तिथे तिथे गुरुला पुढे करतात. यांनी माझ्यावर कृपा केली, यांनी माझ्यावर कृपा केली, म्हणून
मी तुम्हाला अरूपाचे रूप दाविन. जे डोळ्यांना दिसणं शक्य नाही आहे असं एक सुंदर देखणं रूप मी तुम्हाला परब्रह्माचं दाखवीन. अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. आणि जे आत्मसंयम योगाचं ज्ञान कुठल्याच ज्ञानेंद्रियाला आकळणं शक्य नाही आहे ते तुमच्याकडनं मी भोगवून घेईन. तुम्हाला त्या उपभोगाचा आनंद मी देईन. कोणामुळे? गुरुकृपेमुळे. हे आधीच सांगून टाकलं आहे की जे शब्दात मांडणं शक्य नाही ते मी शब्दात मांडेल. जे रूप पाहणं तुम्हाला शक्य नाही ते मी तुम्हाला पाहायला लावीन, म्हणजे तुम्ही पाहू शकाल असे शब्द मांडेल. आणि जे इंद्रियांना उपभोगता येणं शक्य नाही आहे ते तुमच्याकडून मी भोगवून घेईन, म्हणजे तुम्ही इंद्रियांकरवी भोगू शकाल असं ज्ञान मी मांडेल माझ्या गुरुच्या कृपेने. सुंदर आहे. यानंतर गीतेचा पहिला श्लोक श्रोते हो, म्हणजे माऊलींच्या 6व्या अध्यायामध्ये 1 ते 36 इतक्या ओव्या प्रारंभिक ओव्या आहेत. आत्ता कुठे गीतेच्या पहिल्या श्लोकाला सुरुवात होत आहे. म्हणजे खरोखर किती सुरस टीका माऊलींनी केली आहे गीतेवर. गीतेच्या 700 श्लोकातनं आपल्याला फक्त मुद्द्यापुरतंच मिळतं, पण इथे माऊली पुढचं मागचं सगळं इतकं सुंदर वर्णन करतात. विश्वावर केवढे उपकार. पहिला श्लोक गीतेचा. व्यास महर्षी रचित 6व्या अध्यायाच्या गीतेच्या पहिल्या श्लोकाला आपण आरंभ करतो आहोत. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. अनाश्रित कर्मफलम. आता ह्या श्लोकामध्ये व्यास महर्षी संन्यासी आणि योगी याची व्याख्या सांगताय किंवा याच्यातला फरक सांगताय. अनाश्रित कर्मफलम, कर्मफळाचा आश्रय न घेता. अनाश्रित न आश्रित, कर्मफळाचा आश्रय न घेता, कर्मफळाची अपेक्षा न करता, कर्मफळाची मुळीच इच्छा न धरता, कर्मफळाला कोपऱ्यात बसवून देत, कर्मफळाची ऐसी का तैसी करून, कर्मफळाला मुळीचंच लक्षात न घेता, ह्या कार्यं कर्म करोती, जो करण्यास योग्य असं काम करतो. कार्यं करणाय योग्यं कार्यं. जो मनुष्य कर्मफळाची बिलकुलच मनात आशा न ठेवता करण्यास योग्य असं काम करतो, त्या कार्यम शब्दाला महत्त्व आहे. व्यास महर्षी मोजून मापून आणि अर्थपूर्ण शब्द वापरतात. करण्यास योग्य असं काम करतो, करण्यास योग्य असं काम करतो. कुठलंही काम करण्यास योग्य असावं श्रोते हो. निरर्थक कामांचा बोजा होतो करण्यास योग्य काम. तर जो मनुष्य कर्मफळाची आशा न ठेवता करण्यास योग्य असं कामं करतो, सहा संन्यासी, तोच संन्यासी असतो. योगी, तोच योगी असतो. योगी शब्दाची व्याख्या लक्षात घ्या. युज धातूचा अर्थ जोडणे. 7व्या गणाचा धातू आहे युज, जोडणे. कोणाला कुठे जोडायचं हो? त्या जीवात्म्याला परमात्म्याशी जोडायचं आहे. त्याच्यासाठी अंतस्थ मनाच्या कुपीमध्ये त्या जीवात्म्याला ठेवायचं आहे. हा आत्मसंयम योग आहे. मनाला स्थिर करायचं आहे. त्याच्यामध्ये तो परमात्म तत्व ते स्थिर, इतकं मन स्थिर झालं पाहिजे की ते अंतस्थ जीवात्मा बाहेरच्या परमात्म्याशी जोडला गेला पाहिजे. आणि त्यासाठी भ्रुकुटीच्या ठाई दृष्टी स्थिर करायची, मन बुद्धी यांची जुळणी करायची आणि जीवात्मा परमात्मा यांचं ऐक्य करायचं. असा जो असतो तो योगी. जोडणे, जीवात्म्याला परमात्म्याशी जोडणे, मनाला बुद्धीशी जोडणे, ध्यान करणे. मनाला बुद्धीशी जोडल्याशिवाय ध्यान होत नाही. आणि ते ध्यान झालं की मग ह्या जीवात्म्याला परमात्म्याशी जोडलं जातं. हा योगी असतो श्रोते हो. ध्यान करणे, योगी म्हणजे ध्यान. समत्वही योग उच्चते. समत्व, माझ्या शरीरात जो जीवात्मा आहे तोच परमात्म्याचा अंश आहे, हे समत्व म्हणजे. म्हणून योगी शब्दाचा अर्थ जो ध्यान करतो, मनबुद्धीला एक करतो आणि या जीवात्म्याला परमात्म्याशी जोडतो तो योगी असतो. म्हणून इथे म्हटलं आहे की कर्मफळाचा त्याग करून जो करण्यास योग्य असं कर्म करतो तोच संन्यासी असतो, तोच योगी असतो.
पुढच्या शब्दाचा काय अर्थ आहे? न निरगनिर न चाक्रिय. अग्नी प्रज्वलित करत नाही म्हणून तो संन्यासी असतो असं नाही आहे. नीट लक्षात घ्या. 2 नकार म्हणजे 1 होकार. निरग्निही, निर्गतः अग्निही यस्माचा. म्हणजे तो अग्नी प्रज्वलित करत नाही म्हणून तो केवळ संन्यासी आहे का? संन्यासी लोक अग्नी फक्त यज्ञासाठी प्रज्वलित करतात, पण त्यांचं अन्न शिजवण्यासाठी ते अग्नी प्रज्वलित करत नाहीत. ते प्रपंच मांडत नाहीत, संसार करत नाही. पण मग केवळ ते उदरभरण करण्यासाठी अग्नी प्रज्वलित करत नाही म्हणून ते संन्यासी होतात का? नाहीच ना. वृत्तीचा संन्यास असतो, वृत्तीचा संन्यास असतो. न निरग्निर न च अक्रिय. तो कर्म करत नाही, सांसारिक प्रापंचिक कर्म करत नाही म्हणून तो संन्यासी होतो का? नाहीच ना. म्हणजे संन्यासी म्हणून घेण्यासाठी अग्नी प्रज्वलित करणं, प्रापंचिक कर्म करणं हे निकष नाहीच आहेत. केवळ तो संन्यासी भगवे वस्त्र परिधान करतो, अंगाला राख फासतो, वनात राहतो आणि खाण्यासाठी अग्नी प्रज्वलित करत नाही म्हणून तो संन्यासी आहे असं नाही. किंवा केवळ तो कर्म करत नाही म्हणून तो संन्यासी आहे असंही नाही. मग काय म्हणून तो संन्यासी आहे? की कर्मफळाची मनात आशा न ठेवता जो करण्यास योग्य असं कर्म करतो तोच संन्यासी, तोच योगी असतो. श्रोते हो, वृत्तीचा संन्यास असतो. केवळ अग्नी प्रज्वलित केला नाही म्हणून तो संन्यासी म्हणवला जाणार नाही, आणि केवळ तो कर्म करत नाही म्हणून तो संन्यासी म्हणवला जाणार नाही. तर कर्मफळाचा त्याग करून जो करण्यास योग्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी असतो. आता याच्यावरती माऊलींची ओवी आहे, पण आपण ओवीला सुरुवात पुढच्या प्रवचनात करू. आज इथेच थांबूया. इत्यलम.